अतिमद्यप्राशन केलेल्या उसगाव इथल्या 50 वर्षीय गोरखनाथ सुतार यांना त्यांच्याच मोटरसायकलवर बसवून त्यांच्याच शेतात सोडून दिलं आणि जाताना सुतार यांच्या गळ्यातील 1,75,000 रुपये किमतीची चेन चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी उसगाव इथल्या रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांच्यावर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला। ही घटना 31 मार्च रोजी घडली होती। दरम्यान संशयित आरोपी पोलिसांचे नातेवाईक असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला 8 दिवसांचा विलंब लावल्याचा आरोप सुतार यांनी केलाय। करवीर तालुक्यातील उचगाव इथले गोरखनाथ हनुमंत सुतार हे 31 मार्च रोजी सकाळी 10च्या दरम्यान उचगाव इथल्या सुतार मळ्यातील अमोल परमिट रूममध्ये गेले होते। त्यांनी अतिमद्यप्राशन केल्याने त्यांना घरी जाता येत नव्हतं। त्यावेळी गावातीलच रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी सुतार यांना घरी सोडतो असं सांगून त्यांच्या बुलेटवर बसवलं। दरम्यान आपल्याला घरी नको तर मळ्यातील शेतामध्ये सोडा असं सुतार यांनी सांगितलं। मळ्यात गेल्यानंतर सत्यजितनं गोरखनाथ यांचा भाऊ मच्छिंद्र सुतारला फोन करून गोरखनाथ मळ्यात असल्याचं सांगितलं। त्यानंतर मच्छिंद्र आणि मुलगा दीप हे मळ्यात आले। त्यावेळी गोरखनाथ यांच्या गळ्यातील चेन आणि दागिने गायब झाल्याचं आढळलं। याबाबत त्यांनी अनुसे आणि शेटके यांना विचारणा केली, मात्र दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे अनुसे आणि शेटके यांनी चेन चोरल्याची खात्री झाल्यानंतर सुतार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र फिर्याद नोंद करून घेण्यास गांधीनगर पोलिसांनी टाळाटाळ केली। फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तगादा लावल्यानंतर सोमवार 7 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे।